नमस्कार मंडळी, कसे आहात? काहीतरी मी एक आयटम बनवलाय चमचमीत असा आहे. ओळखू पाहताय का तुम्ही हे काय आहे? मी सांगते तुम्हाला. हा कुरकुरीत अशी आहेत ही केळ्याची कापं, कच्च्या केळ्याची कापं. हा 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 ही बघा, मस्त असं कुरकुरीत, असं वाटतं की मच्छीच फ्राय केलेली आहे. चला बघायची का रेसिपी कशी करायची ते. तर आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीची कापं. मच्छीला वेज दिवशी मच्छीला मस्त की रिप्लेस करू शकेल असं वरण भात बरोबर असे क्रिस्पी अशी केळ्याची कापं बघणार आहोत. सोलून घेणार आहोत आधी. सोलणीच्या साहाय्याने आपण हे सोलून घ्यायचे. हे बघा असं. मला सोलणीपेक्षा सुरीने पटापट वाटते. मी सुरीनेच सोलते. हलका चीक असतो, हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी. तिरपी कापायची. मागच्या वेळी जसं मी तुम्हाला दाखवलेलं शिराळीची कापं, तशी मी तिरपी कापते. हे बघा दिसते, अशी कापून घ्यायची. तुम्ही कुठल्याही साईज मध्ये कापू शकता. ह्या कापांना मसाला तयार करणार आहोत लावण्यासाठी. इथे मी आधी पहिला घेत आहे हळद, आमचा मालवणी मसाला घरगुती, मी बनवते घरीच तोच. कोकमाचा आगळ, चवीप्रमाणे मीठ. ह्या मसाल्यामध्ये तुम्ही आलं लसूण पण वापरू शकता, पण मी आज उपास असल्यामुळे आलं लसूण वापरलं. मिक्स करून घेऊया. आता हे तुम्हाला असं वाटेल सुकं आहे, तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय, थोडंसं, भरपूर पण नाही. मग अशी आपण जी कापं केलेली आहेत ती सगळी याच्यात आपण घालून घेऊया आणि सगळ्या कापांना हे मसाला लागला पाहिजे. जसं आपण मच्छीला कसा मसाला लावतो तसा मसाला लावून ठेवायचा आहे थोडा वेळ. तवा तर मी एका साईडला तापत ठेवलेलाच आहे. तोपर्यंत इकडे मी रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ, जसं आपण मच्छी फ्राय करायला घेतो ना तसं घ्यायचंय आपल्याला. असं त्याला कोटिंग करून घ्यायचंय आणि एक एक कापं अशी तव्यावर लावायची. अंदाजे वरती मीडियम सिम वरती आपल्याला हे करायचे आहेत. कच्ची केळी असली तरी पण ती लगेच शिजतात. सुरीने जर बघेन नाही बघा, इझिली जाते सुरी. ही बघा आपले काप शिजत आलेले आहेत. आता आपण त्याला दुसऱ्या साईडनी पण खमंग करून घेऊया. हे बघा पलटी मारून घेऊया. पटपट होतात आणि सुंदर लागतात. आपले केळीची कापं तयार आहे. इथे आपले केळीचे काप तयार आहेत, कुरकुरीत, मस्त टेस्टी. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग बाय.